2-3 दिवसाच्या कंटिन्यू पावसात भजे पकोडे खाऊन बोर झाले, तर चला आज काहीतरी वेगळं बनवूया जे मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांना आवडेल आणि खाल्ल्यानंतर सगळ्यांचे पोट भरेल आणि मला स्वयंपाक करायची गरजसुद्धा पडणार नाही, असं आज काहीतरी बनवूया। तर आज मी डिसाईड केलं की आज मला बनवायचे होते काकडीचे पराठे। तर त्याची रेसिपी आज मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे। त्यासाठी सगळ्यात आधी अर्धा किलो काकडी घेतले, त्याला धुवून घेतलं आधी। आता त्या काकडींचे दोन्ही बाजू कट करून ग्रेटरने ग्रेट करून घ्यायचं आहे। माझं ग्रेटर हे थोडं मोठ्या दाण्यांचं होतं, त्यामुळे इथे लांब लांब कीस निघून आलेत आणि हे काकडीचे लांब लांब कीस पराठा तयार झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये आपल्याला दिसून येईल। म्हणून जर तुमच्याकडे पण मोठ्या दाण्यांचं ग्रेटर असेल तर तुम्ही त्याने ग्रेट करू शकता। इथे तुम्हाला काकडी सोलून किसायची असेल तर तुम्ही सोलूनही किसू शकता, म्हणजे काकडीच्या वरचं स्किन काढून सुद्धा तुम्ही याला ग्रेटरने ग्रेट करू शकता। मी काकडी न सोलताच किसून घेतलेली आहे। काकडी सोलून घेताना काकडीमधून जे पाणी निघेल ते सुद्धा इथे आपल्याला यूज करायचं आहे। आता या पराठ्यांना टेस्ट यावं म्हणून एक चटणी बनवून घेत आहे। त्या चटणीमध्ये आपल्याला जास्त काही नाही, फक्त 5-6 कळी लसूणचे, 5-6 मिरची आणि थोडं जिरं, याला पाणी ॲड न करताच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। तुम्हाला यात लसूण स्किप करायचं असेल तर तुम्ही लसूणच्या कळ्या स्किप पण करू शकता, पण 2-4 कळ्या टाकल्याने टेस्ट अजून छान येईल। तर इथे मी लसूणच्या कळ्यांबरोबरच ग्राइंड केलेलं आहे। तुम्हाला अजून यात काही एक्स्ट्रा ॲड करायचं असेल जसं धनिया, सौंफ, तर तुम्ही ते पण ॲड करू शकता यात। मी फक्त सिंपल एक चटणी बनवली आहे, फक्त जिरं, लसूण आणि मिरचीची। तर चला आता आपण काकडीचा पराठ्यांचं मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी ग्रेट केलेल्या काकडीमध्ये मिरचीची ग्राइंड केलेली चटणी ॲड केली, त्याचबरोबर 2 कांदे बारीक चॉप केले होते ते ॲड केले। आता काही पीठ ॲड करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर यात मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे। तुमच्याकडे एवढं सगळं नसेल तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ ॲड केलं तरी चालेल। तर यात काही ड्राय मसाले पण ॲड करून घेऊया। त्यात मी अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ आणि हाताने क्रश केलेला ओवा ॲड केलेला आहे। त्याचबरोबर 1 चम्मच तीळ आणि चॉप केलेली कोथिंबीर ॲड केली आहे। आता या मिश्रणाला छान मिक्स करून घेऊया। तुम्हाला वाटत असेल तर यात मिक्स केल्यानंतर तुम्ही बारीक चॉप करून टमाटर पण ॲड करू शकता, पण इथे मी अर्धी वाटी आंबट दही ॲड केलेलं आहे। हे दही खूप जास्त आंबट नाही आहे, पण जर तुम्हाला टमाटर स्किप करायचं असेल तर तुम्ही दही ॲड करू शकता यात। तुम्हाला यात अजून काही ड्राय मसाले ॲड करायचे असेल तेही ॲड करू शकता, जसं की आमचूर पावडर, धनिया पावडर, जिरं पावडर। पण तसं तर मिरचीची पेस्ट बनवताना मी जिरं घातलं होतं, त्यामुळे इथे जिरं पावडर ॲड करायची काही गरज नाही। तर इथे आपले मिश्रण पराठे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। काकडीचे पराठे हे तुम्ही नॉर्मल चपातीच्या तव्यावर पण बनवू शकता आणि नॉनस्टिक तव्यावर पण बनवू शकता। तर इथे मी नॉनस्टिक तव्यावर बनवलेलं आहे आणि नॉनस्टिक तव्यावर बनवण्याचं बेनिफिट पण हेच आहे की तुमचं मिश्रण कितीही पातळ झालं तरी तुमचा पराठा फाटणार नाही। मी कधीही काकडीचे पराठे बनवताना चपातीच्या तव्यावर बनवला की माझा पहिला पराठा तर नेहमीच फाटतो, पण आज मी नॉनस्टिक तव्यावर बनवला त्यामुळे माझा पहिला पराठासुद्धा एकदम प्रॉपर बनलेला आहे। आणि नॉनस्टिक तव्यावर बनवण्याचं दुसरं बेनिफिट म्हणजे असं की आपण कमीत कमी ऑइलमध्ये हा पराठा बनवू शकतो आणि कितीही कमी ऑइल वापरला तरी पराठा हा तुटणार नाही आणि तुमचा हा काकडीचा पराठा व्यवस्थित बनेल। आता हा काकडीचा पराठा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या लोणच्याबरोबर किंवा सॉसेसबरोबर सर्व करू शकता, किंवा तुम्हाला मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल तुम्ही त्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता, मुलंसुद्धा खूप आवडीने खाणार। तर चला आता तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।